मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची सूचना, हा जो समोरच तुम्ही स्क्रीनवर नंदी बघत आहात तो उसाटणीवरून चोरीला गेलेला आहे। सकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान हा नंदी चोरीला गेला आहे, तर नक्कीच कोणाला आढळल्यास संपर्क साधावा। नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपला पिसारवेचा अड्डा भरलेला आहे आणि पिसारवेच्या अड्ड्यामध्ये खूप सारे नंदी येणार आहेत आणि आता आज परवाच्या दिवशी पाऊस पण झाला, त्याच्यामुळे आपला उसाटणीचा अड्डा कॅन्सल झाला आणि पिसारवेला भरवला। जवळच अड्डा आहे आणि शुभम दादाच्या वाढदिवसानिमित्त मथुर देखील येणार आहे। तर शुभम दादाला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे नंदी येणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आलेले नंदी। आणि मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही का बघावी त्याचं खास रिझन, तुमची जरी छोटी जरी नंदी असतील, म्हणजे आत्ताच तुम्ही घेतली असतील असं काहीतरी असेल ना, तरी पण तुम्ही या व्हिडिओद्वारे ना कोणाशी शर्यत जमवू शकता किंवा तुम्हाला कोणते पैऱ्यासाठी हेल्प होऊ शकते। कारण का बरेचसे नंदी आहेत, त्यांचा पैरा फिक्स नसतो आणि ते नेहमी म्हणजे बघत असतात कोणत्या नंदीसोबत आपला बैल कसा पळतो असं म्हणजे करत असतात। तर नक्कीच तुम्ही तुमच्या नंदीची माहिती किंवा इतर नंदींची माहिती या व्हिडिओमध्ये मी घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याने तुम्हाला थोडंसं एंटरटेन होता। आणि आणखी दुसरी गोष्ट म्हणजे एक फनी व्हिडिओ पण असतं, थोडंफार आपण मजाक मस्ती करतो मुलांशी आणि कोणाला राग नाही येईल तिथपर्यंत मस्ती करतो। तर चला जाऊया मैदानामध्ये आणि घेऊया आढावा मैदानाचा। मित्रांनो, समोरच बघा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आपले संदीपभाई माली यांचा समोरच बघताय तुम्ही हरण्या आहे। हरण्याची पण कामगिरी घाटावरती मोठी आहे आणि त्या साईडला आहे मिलिंद माली यांचा साबण बघा कसा मस्त बसले, एकदम आराम करताय, एकदम मस्त शांत सावलीला बांधून ठेवलेले आहेत। आणि या साईडला मिलिंद दादा, संपूर्ण त्यांचं नियोजन वगैरे चालू आहे। तर राणा आणि बादल घाटावरती आहेत आणि समोरच्या हरण्या पण टॉप स्पीड लावतोय। आज बघूया घरची गाडी पळवतात का कसं काय नियोजन असणार आहे। मित्रांनो, समोरच बघा आतिश दादा पाटील यांचा आदत किंग सुंदर आलेला आहे, मथुर सोबत लास्ट टाइम पळालेला आणि एकदम टॉपचा स्पीड आहे आपल्या सुंदरला। आदत किंग सुंदर देखील मैदानामध्ये दाखल आणि एक बिनजोडची प्रेक्षणीय लढत देखील आपल्याला बघायला भेटेल सुंदरची। बिनजोडचा बादशाह सगळ्यांचा कालीज मथुर 1001 मैदानामध्ये दाखल झालेले आणि पाठी दाखवायला चालले मागे शुभम दादाच्या वाढदिवसानिमित्त आज मथुर पळणार आहे। शुभम दादा, हॅपी बर्थडे। मथुर आलेल्या मैदानामध्ये बिनजोडचा बादशाह मथुर 1001 फायनली आलेला मैदानामध्ये। आणि बघूया आता पैऱ्याचं माहित नाही, पण तुम्हाला कोण वाटतं आज पैरा कोण असणार आहे, कारण का आज सुंदर पण आहे, आदत किंग सुंदर देखील आलेले आहे, विमान देखील येणार आहे आणि चिंचवलीचा छोटा लक्ष देखील असणार आहे। बघूया कोण असणार आहे आज मथुरचा पैरा। बघा सुंदरची एंट्री आदत वयामध्ये सध्या तरी बिंजर मध्ये धुमाकूळ घातलेला आहे सुंदरने, तो सुंदर आहे। तुळजाभवानी प्रसन्न प्रिन्स अभिषेक पाटील चिंचपाडा पनवेल आणि शारदा पाटील पुणेकर प्रिन्स पण आला बघा मैदानामध्ये। मित्रांनो, दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत। या साईडला आपला आदत किंग सुंदर, इकडे मथुर 1001 आणि ही जोडी एकदम तुफान पडलेली, नाद नाही। मित्रांनो, समोरच मथुरला झुपतायत बांधतायत आणि त्या साईडला चंदर, बालगावचा चंदर आले 5001 नंबरचा आणि फेरा टाकणार आहेत आज। मथुर बघा झुकताना एकदम शांत असतं, पण जसा झुकतात ना तसा एकदम अग्रेसिव्ह होता मथुर। आणि तुम्हाला दाखवतात चंदर आहे या साईडला, एक तुफानी फेरा बघायला भेटणार आहे चंदर आणि मथुरचा। तर नक्कीच ज्यांना कोणाला म्हणजे पळण्याची इच्छा असते आणि आपल्या नंदीचा पल असला ना, शुभम दादा नक्कीच चान्स देतं सर्वांना। आणि या साईडला चंदर तुफान वेगाचा बादशाह चंदर आहे पालगावचा आणि मथुर 1001। कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली काढला आहे आणि यांचा किसना 1001 देखील मैदानामध्ये आलेला आहे। अरे भाई काय बोलतो, बरं आहेस ना? नाव का तुझा? सार्थ का, कुठच्या आलेस? ओके, या साईडला ओके। जॅक्सन तुमचा आहे का? माझ पैरा कोण आहे? किसना। मग कसं वाटतं तुला? भारी नाही, एक नंबर ना काय? ओके, मथुरला पण चालवले आता फेऱ्याला आणि या साईडला जॅक्सन आणि किसना 1001।
आणि नक्कीच मथुर निघलेल्या फेऱ्यासाठी. पैशावर जाऊ द्या. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या जमल्या ते आम्हाला सहकार्य करून गाड्या सोडून पैशावर जाऊ द्या. बाई कुठनं आले रे तुम्ही? पिसार इथलेच का? आयोजकच तुम्ही आज काय? मग बाई एकदम अर्जंटमध्ये अड्डा भरला ना काय? बाई का बालद्यानं लक्ष ठेवायलास का तू? हा लिप्त नुसता मग बाई बालद्यानं तुम्हीच लक्ष ठेवाल का कसं काय? ओके मग त्याचा बैल आहे. ओके तुझं बैल आहे का? कुठला बैलाचं नाव काय? नंद्या आहे का? इथला पिसारचाच काय? मग कुठल्या साईडनं पडला तर काय? डावीने पडला तर का? आतून पडला तर काय? अजून कुठले आहेत का ना बैला? एकच आहे काय? मग पहिल्या एरियाला कसं काय करता? आणि जर समजा घरात फेरायला टाकायचं असेल मग बैल नसतं बाजूला कोण साईडला तू बी पळतच का नाही? बैलाची साईडला तू बी पळतच का नाही? नाही ना म्हणा. बाई तुमची बैल आहेत का नाही? काय नाव बैलांची? जॉर्डन आहे का? ओके माझं आणले का नाही? मग तुमच्या घरचा मैदान असला मग इकडे पण तुम्हाला बघायचं असं बैला का बघायचं असतं कसं काय नियोजन करता? बैलांच्या रंग. मग इथे कमी काय? मग आता कसं पाणी प्यायला आल्या का बसायला आल्या? तर मित्रांनो समोरच बघा गुड्डू शेठ पटेल तलोजा यांचा वेगाचा वाशा विमान देखील आलेला आणि विमानाच्या सोबत आपण बघतो नेहमी त्यांची संपूर्ण सवंगडी असतात. सध्याच्या कालामध्ये म्हणजे या सीझनला एकदम टॉपचा स्पीड लावणार आपला विमान मुंबई एकदम गाजवून ठेवले. समोरच गुड्डू शेठ आहेत आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आहेत. गुड्डू शेठ नमस्कार. काय बोलता? आजचं नियोजन कसं काय असणार? नियोजन केलेलं आदनांनी. ओके बघू आता देशात तुम्हाला पण कुठला निघते काय. ओके मग आज नाव द्यायचं का कसं काय? नाव फिरवायचा. पल्लाबद्दल काय बोलता? हल्ली आपण बघतो एकदम तुफानच पलतंय आपला विमान. आणि टॉपलाच पलते. टॉपच्याच गाड्या मारायच्या. याच मैदानामध्ये आपण बघितलं होतं की हरण्यासोबत पळाली. कशी पळाली गाडी? चांगली पळाली, जोरात पळाली, एकदम जोरात पळला. हा एक महान भारत केसरी हरण्या म्हणजे सगळ्यांना त्या नंदीसोबत पळायचं असतं आणि नक्कीच सगळ्यांची हौस आहे पळायची. नक्कीच दादांनी आपल्याला त्या दिवशी नंदी दिला. कसा वाटला? एक शब्दावर आदनांनी फोन केला तर एक शब्दावर दिला होईल. ओके मग दादांबद्दल बबलू दादांबद्दल काय बोलताय? नाही एकदम चांगला माणूस आहे. लय वर्ष झाली आम्ही ओळखतो त्यांना. त्यांच्या जवळ लय बैल येऊन गेली. दिवसा असा तर त्या टायमाशी आम्ही ओळखतो. ओके म्हणजे खूप अगोदरपासून दोस्ती आहे तुमची. तर नक्कीच आपला दोस्तीची दुनियेतील राजा माणूस म्हणजे आपला बबलू दादा हरण्यासोबत आणि याच्या म्हणजे हरण्यासोबत पण पळलेले विमान याच्या विरुद्धात पण पळलेले आणि एकदम मस्त जुलून गाडी पळलेली. एक नंबर पळलेली. याच्या पुढे पण आपल्याला नियोजन बघायला भेटेल. पण आजचं नियोजन एकदम भारी असणार आहे आणि या मैदानावर बोलायचं तर सगळ्या शर्यती आपल्या विमान जिंकतच आल्या. मला तर नाही वाटतं या सीझनमध्ये चुकून एखाद दुसरी शर्यत हारला असेल पण सगळ्या शर्यती एकदम टॉपमध्ये जिंकल्यात आपल्या विमानने. मित्रांनो समोरच बघा गेसरगावचा सैराट आहे आणि तिकडे आहे नंद्या आणि बाईचा नियोजन असतं. भाई नमस्कार. काय नाव तुझं? राजनाव भाई. कुठून आलेस? गेसरवरून. आणि आपल्या बैलाचं नाव? सैराट. काय नाव आपली कामगिरी काय नंदीची आपल्या? काय असणार कामगिरी आता नेहमीप्रमाणेच गुलाला काय? गुलाला. आणि आजच्या पैऱ्याबद्दल काय सांगशील? पैरा हा एक ढाकून आहे पैरा. ओके दाखवून आहे का? जवळ बांधले मला वाटलं तोच पैरा आहे. पण आपलाच आहे म्हणजे. ओके. ओके एक बैल सांगू नये. शर्यत बिरत जमली का नाही? नाही आता बघू नाव दिलं जाऊ. मग या वर्षीची कामगिरी काय आपल्या सैराटची? या वर्षी एक दोन गुलाल गेले फक्त असे पायऱ्या मुले. हा नाही तर बाकी सगळे गुलाल. एकदम नियोजन भारी असते का? कोण तूच नियोजन करते का? नियोजनाचा वाश्यच म्हणजे तू. मग आणखी काय बोलशील? तुझ्या सोबत ही सगळी मंडळी दादा वगैरे भाऊ आहे सगळे. ओके ते असतात आपल्या बरोबर. केव्हापासून नाद आहे तुला? मी आता 6वीला होतो. 6वीला आता 12वीला होतो. 6वीला पासून होतो. ओके म्हणजे 6 वर्ष झाली वाटते. हो. ओके मग 12वीला असताना मग घरच्या बोलत नाही का तुला? नाही काय नाही अजिबात नाही का बोलत? आपली बैल असले बोलत नाही. ते पण बरोबर आहे. मग घरच्यांचा आनंद कसा असतो जेव्हा आपला नंदी जिंकतो? जिंकला एकदम पण भारी असतं. भारी ना काय? आणि मग समजा एका दिवशी गाडी पडते मग तेव्हा कसं असतं? काय नाही एक हार मध्ये काय होतं? काहीच होत नाही. गुलाल भेटतात आपल्याला. एक हार मध्ये काय होत नाही. आणि तुमच्या सोबत ही बारकांली पोरं असतात घेसायची त्यांच्याबद्दल काय बोलशील? ते सगळे आपलेच आहेत. आता काय आपल्या सोबत असतात सगळी. ओके मग एवढ्या उन्हामध्ये आज आपल्या नंदीला मस्त सावली बांधून ठेवले. शर्यत कधी कराल? कारण का आज ऊन पण जास्त आहे. आता 4च्या दरम्यान शर्यत आहे. ओके 4च्या दरम्यान म्हणजे थोडं. ओके आजचं म्हणजे कसं नाव द्याल का नाव फिरवाल? नाव द्यायचं. नाव द्यायचं म्हणजे बिंजोडलाच असते का? नाद नाही. आता पहिला भारी असल्यामुळे. ओके चालेल धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सीझनला आपण बघतो एक तुफान वेग पकडलाय आपल्या गुगलीने आणि बघा कसं मस्त शांत बसलाय गुगली.
या मैदानामध्ये पण एक चांगली अशी लढत झाली होती. नक्कीच गुगली जातो तिथे गुलालच घेतोय असा गुगली आणि सध्या 1 नंबरमध्ये पळतो. तर नक्कीच गुगलीबद्दल पण आपल्याला मुलाखत घ्यायची. आज जर शर्यत झाली ना तर नक्कीच आपल्याला गुगलीबद्दल संपूर्ण माहिती म्हणजे मुलाखतीमध्ये बघायला भेटणार आहे. मित्रांनो, कमी वयामध्ये एकदम टॉपचे पैरे आणि मोठ्या मोठ्या नंदींसोबत शर्यती देखील केली आहेत आपल्या गुगलीने. मित्रांनो, वरती बघा आंब जांभळं सगळी आहेत आणि मस्त सावलीनं आपली नंदी बांधून ठेवल्या. इकडे संपूर्ण नियोजन करता. बाई, नाव का तुझा? प्रथम मुकादम. आपल्या नंदीचं नाव काय? लक्ष. आणि तो शंकर. लक्ष शंकर. म्हणजे आपण अगोदर पण बघितलेली जोडी, घरचीच गाडी पळवता. कसं काय नियोजन आजचं? आपल्याला बैल म्हणजे तो आवडला म्हणून आपण बापू पुरकर यांच्याकडून बैल विकत घेतला होता. ओके. आणि खिडकालीला पहिलाच अड्डा होता आणि पहिलाच गुलाल केला आम्ही. आणि नंतर कडावला गेलो, तिकडे पण घरच्याच गाडीचा गुलाल केला. मग आम्ही ठरवलेलं आहे का घरचीच गाडी पळवायची. ओके. मग घरची गाडी पळवायला पण एक वेगळाच आनंद असं नाही का? आनंद म्हणजे आपलाच सर्व असतं, कोणतं टेन्शन नाही, काय नाही. पहिल्याचा म्हणजे काय बोलायला पण भेटत नाही. कशाला एकाच दिवशी हार झाली तरी पण ठीक आहे, चला आपली गलत आहे, चुकी आहे, म्हणजे असं पहिल्या लावून दोष द्यायला कारण नसतं नाही का आपल्याला. मग आज कसं काय शर्यत जमलेली आहे का जमवायची? नाही, आता नाव देऊ घरच्या गाडीचं. ओके. बिंजोडला नाव असतं का? ओके. लक्षाबद्दल काय बोलताय? कारण का एक म्हणजे एकदम व्हाईट गोल आणि चंद्रकोरासारखी शिंगे एकदम भारी दिसते लुक. काय बोलताय लक्षाबद्दल? लक्षा बैल दिसायला पहिलेपासूनच चांगला आहे, त्याचा काही विषय नाही. आणि पल कसा आहे? पल पण चांगला दिसतो, कुठून वरपर्यंत असंच पळतो. कुठल्या साईडनं पलतो आपला लक्षा? चारी खांदी बैल. चारी खांदे पीठ कुठनं म्हणता का? सेम स्पीड. आणि मग तरी पण एक आपण बोलतो ना की त्याची एक फिक्स हाईट असते. फिक्स उजवा खांदा पब्लिक. उजवा खांदा पब्लिकला पळायला थोडाफार प्रॉब्लेम काय? काहीच नाही. पब्लिक चिरत पळला त्याला. 1 नंबर. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या नियोजनासाठी. नक्कीच घरची गाडी आहे आणि गुलालात राहील. गेली 2 ते 3 मैदानं आपण बघतोय सध्या सलग गुलालामध्ये राहते आणि आज पण त्यांना नक्कीच गुलालाची अपेक्षा असेल. मित्रांनो, समोरच बघा चिक्या फॉरेक्स4 देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि आपण मागच्या वेळी येऊन बघितलेलं कडाव फाटीला एक चांगली मैत्रीपूर्ण लढत झालेली. चिक्या पण भारी पळालेला, पण काही कारणास्तव आपल्याला ती गाडी झाली नाही. आणि आज देखील मैदानामध्ये आलेला होता. आपण मागच्या वेळी येऊन बघितला होता आपला विष्णुशेठ पाटील पडलेगाव यांच्या सर्जासोबत पळालेला होता याच मैदानामध्ये आणि लगातार 2 गुलाल घेतलेला. म्हणजे नक्कीच आपल्या चिक्याचं स्पीड देखील तेवढंच आहे. आणि यावर्षी मला तरी वाटतं आपल्याला 3 फेऱ्या लावून बघायला भेटेल, कारण का नक्कीच कॅपेबल आहे तेवढ्या पलासाठी. आणि नक्कीच 3 फेऱ्या सहजरित्या काढू शकतो आपला चिक्या फॉरेक्स4. बघा रानातला रानमेवा नुसती करदा आल्यान करदा आणि इकडे रास पिकल्यान. आणि मी जेव्हा केव्हा येताना इकडं नुसती करदाच करतो. एकच नंबर आहेत. पण आता का चिकन भरतील. पिंटू शेठ पाटील उंबाडली यांचा वजीर देखील आलेला आहे. एकदम वेगाचा भाषा आपण बघतो या सीझनमध्ये एकदम टॉपला आहे. आणि मथुरसोबत देखील पळताना बघायला भेटला होता. माहीत नाही आज पळणार आहे की नाही, की कारण का त्यांचं नेहमीच नियोजन एकदम टाईट असतं. आणि पिंटू शेठ तर नाही आहेत, वजीर आणलेला आहे. तर बघूया दिसतं का पिंटू शेठ. तर बघा कसे एकदम सावली खाली बसलेलं, काय टेन्शन नाही घेतलं. आज नियोजन एकदम टाईट दिसतं, कारण का एकदम चेहऱ्यावरती सगळ्यांचे हसू. दादा नमस्कार, काय बोलताय? आजचं नियोजन कसं काय? नियोजन आहे मस्त आहे का? नाव काय तुमचं? माझं नाव भाऊ. कुठून आल्यात? आजिवली पनवेल. आणि आपल्या नंदीचं नाव? नंदीचं नाव भारत. ओके. दादा काय बोलता, आजचं नियोजन वगैरे कसं काय? नियोजन आहे आता बघू. एक बैल सांगू ना, पायऱ्या लिपून आहे का? लपून. ओके. काय बोलता भारतबद्दल? काय वय आपल्या भारतचा? भारत आता 3रा दात लावलाय, म्हणजे 4-5 दिवस झाले. ओके. आजच्या मैदानाबद्दल काय बोलता? कारण का मैदान होईल नाही होईल असंच चालू होतं, कारण पाऊस पण तेवढाच झाला होता परवाच्या दिवशी. ओसाडण्याचं नियोजन झालेला, पण काही कारणास्तव परमिशन नसल्यामुळे मैदान कॅन्सल झाला. ओके. पण पिसारवेवाल्याने मैदान घेतलंय, आता पार पाडतील ते 100%. आणि आम्ही त्यांच्या विश्वासाने इथे आलो. ओके. मग काय अपेक्षा असणार आहे? काय नाही, आज 1-1.5 महिना बैल वरती होता. साताऱ्याला होता, तिकडून नाशिकला होता.
आमच्या घरी प्रोग्राम होता म्हणून आता बैल पहिलाच आता मुंबईला पहिली रेस आहे 1.5 महिन्यात. दादा पायऱ्याचं कसं काय असतं? पायऱ्या फिक्स असतं आपला की चेंज करत असतात? नाही, जर गाडी जर एकदा पळाली तर तीच पळवतो. ओके, गुलाल. जर गाडी काय वाटलं 19-20 तर मग पायऱ्या चेंज. ओके, आमची घरची गाडी पळायची ना. ओके ओके भारत. ओके, कुठल्या साईडनं पळतं आपला भारत? आपला भारत उजव्या खांदी पळतो, पब्लिकनी उजव्या खांदी आतून. ओके, आणि बिनजोडला असतं का कसं नाव वगैरे फिरवतो तुम्ही? आम्ही बिनजोडला ना कोणचं नाव असेल त्याचं नाव फिरवतो. ओके, म्हणजे जास्तीत जास्त बिनजोडच खेळतो. तर मित्रांनो उजव्या खांदी आतून ना? उजव्या खांदी आतून, उजव्या खांदी पब्लिक. ओके, तर नक्कीच उजवीनं पळवतो दोन्ही, पब्लिक किंवा आतून सगळीकडनं, आणि संपूर्ण त्यांची टीम आहे. समोर बघा आनंददादा तारेकर, तसेच वैभवदादा यांचा महाराज आहे. महाराज देखील आलेला मैदानामध्ये, आणि इकडं सगळं नियोजन वगैरे चालू आहे. वैभवदादा आणि आनंददादा काय बोलतो? त्या दिवशी हरण्यासोबत पळाला आणि 1 नंबर झाला आपला. चांगला वाटतंय 1 नंबर, पुन्हा एकदा पुढल्या वर्षी पण 1 नंबर. 2 वर्ष सलग 2 वर्ष 1 नंबर झाला. स्पीड कसा होता? कारण का एक मुंबईमधली गाडी पळाली ना, आम्हाला पण एक अभिमानाने आमची छाती पण फुगते. नक्कीच ही गाडी आपण बरेच मैदानामध्ये बघतो, जेव्हा जेव्हा पळतं तेव्हा नंबरातच असते. या गाडीला स्पीड चांगला लागतो. या गाडीला कसं आहे, दोन्ही बैल एकमेकाला सांभाळून पळतात. खालनं पण चांगली पळते, पुढे पण त्या लेवललाच गाडी पळते. कधी कधी 19-20 होते काही पायऱ्यात, त्याच्यामुळे गडबड होते. पण ही गाडी पळायला असली ना का आम्हाला टेन्शन नसतं का आपण गाडी फायनलला 100% असणार. ओके, आणि महाराजचं कसं काय नियोजन? महाराजचा तुरमालेच्या त्याच्यासोबत पायरा आहे, गाडी जमली पिसारवाल्यांसोबत. ओके, मग आता आपल्याला कधी बघायला भेटेल वादल? मुंबईमध्ये मैदानात बघायला भेटेल. ओवल्याच्या मैदानामध्ये किती तारखेला? 19ला घरचा मैदान आहे. नक्कीच तिथे आपल्याला बघायला भेटेल. दादा या आली बघताय आपल्याकडे पाऊस पण पडतं आणि मग अशामध्ये गरमी पण थोडीशी जास्त आहे. मग कशा प्रकारे तुम्ही नियोजन वगैरे करता महाराजचं आज? नाही, त्याच्यामुळे आपण शक्यतो 1 ते 2 शर्यत, शक्यतो एकच शर्यत होते आपल्या मुंबईमध्ये. दुसरी शर्यत होणं पण मुश्किल होते. एकच शर्यत आम्ही जमवतोय मुंबईमध्ये. तर घाटावर कसं थंड गरम वातावरण असतं, त्याच्यामुळे 3 फेऱ्याला पळायला तेवढं काय तिथे चढ जात नाही, कारण आराम पण भेटे बैलाला दिवसभरात. आणि इथे लगातार 2-2-3-3 फेरे नाही बैल पळू शकत, कारण आपली गरमी पण त्या लेवलची आहे. ओके, आणि आपण बघतो वादलला म्हणजे जेव्हा म्हणजे पहिला फेरा टाकला ना त्याच्यानंतर जास्त दुसऱ्या फेऱ्याला आणखी स्पीड लागते. मग मुंबईमध्ये शर्यत असतात तर काही वेळेला जमत नाही दुसरा फेरा पण टाकायला. मग अशा वेळी कसं काय असतं नियोजन? नाही, आपण ऍक्च्युली इथं काय फेरा वगैरे त्याला कधी टाकतच नाही. मैदानात आल्यावर डायरेक्ट शर्यत जमवतोय, कारण शर्यतच ऑलरेडी लेट होते, त्याच्यामुळे काय फेरा टाकायला पण जमत नाही. आता आपल्याकडे स्ट्रिक नियम आहे, त्याच्यामुळे फेरा काय करायला भेटतच नाही. बरोबर, एक शर्यत होणं पण मुश्किल होते. त्याच्यामुळे आमचा विचार असतो की एक शर्यत झाल्यावर आपण फेरा काढू दुसरीला किंवा शर्यत करू, पण पहिली शर्यत लेट होते त्याच्यामुळे मग नाही जमत. ओके, तर नक्कीच दादा खूप साऱ्या शुभेच्छा. आज महाराज पण आले, दादा पण आले. दादांबद्दल काय बोलता? एक सुट्टी मेकर आणि चांगलं व्यक्तिमत्व. नाही, चांगलं म्हणजे आमची जुनी ओळख आहेत, आणि दादांना कधी पण आवाज द्या तुम्ही सुट्टीला, हात करणार बैलाजवळ पोहोचणार. 100% शांत माणूस आहे, कधी पण कोणी पण आवाज द्या. आणि जेव्हा प्रत्येकाची बैल सोडतात, पण जेव्हा बैल सोडता वेळी असा विचार नाही करत की विरोधीवाला आपला माणूस आहे किंवा आपला बैल त्याच्या विरोधात आपण, म्हणजे एक सच्चा माणूस आणि प्रामाणिक. सच्चा माणूस. आज मुंबईमध्ये सुट्टी मेकरमध्ये 1 नंबरचा माणूस जो असेल आणि सच्चा, तर आपला दादाच आहे 100%. तर दादा पण खूप अगोदरपासून ओळखतो. दादाने गेल्या वर्षीच ओळख झालेली. एवढी चांगलं बोलतात आणि रिस्पेक्ट देताना खूप चांगलं वाटतं. नाही, चांगलाच माणूस आहे, आणि प्रत्येकाला मोठा बारीक असेल त्यांना प्रेमाने हाक मारणार. 100%. त्याच्या मुलात केशव दादाची ओळख आहे ना पूर्ण महाराष्ट्रात. 100%. दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि आपल्या सुट्टी मेकरला देखील धन्यवाद. मित्रांनो, गोडगावचा छोटा सर्जा देखील आलेला आहे मैदानामध्ये, आणि एकदम वाईट गोल आहे. वासरू आहे, आय थिंक आदत किंवा दुसरा असू शकतं. आदत आहे ना? दादा नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव समीर प्रधान. नंदीबद्दल काय बोलताय आपल्या? नंदी तर 1 नंबर आहे, टॉपमध्ये पळतो. आता काल 2 गुण नाव सोडलेलं आहे बॅनरवर, अजून तर कोणी फोन नाही केला. ओके, म्हणजे एकदम बिनजोडलाच केलता आदतमध्ये? आदतमध्ये आता 17 महिन्याचं आहे. ओके, 17 महिन्याचं. कुठनं घेतलेला? हा, 17वर. 7वरून घेतला. पल कसा आहे? पळ 1 नंबर आहे. एकच नंबर. आणि छोटा सर्जा का म्हणून छोटा सर्जा नाव ठेवलाय? तुमचा मोठा सर्जा आहे ना? ओके, मोठा सर्जा आहे त्याचाच. छोटा सर्जा. ओके, कुठल्या साईडनं बोलता आपला नंदी? उजवीतून आतून पळतो. उजवीला आतून पळत. मग पैरा वगैरे कसा असतं? पैरा आज आहे, आज फिक्स केले. ओके, मग नेहमी कसं काय पैरा असतं? जो चांगला पळेल त्याच्यासोबत की ठरलेलाच पैरा असतो तुमचा? चांगला बैल त्याच्यासोबत. अजूनपर्यंत एका पण बैलाला कमी पडला नाही, सगळ्यांच्या वाढीवच पळतो. ओके, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या शर्ती बघायला. काय खासियत काय आपल्या सर्जामध्ये? खासियत काय नाही, शांत स्वभावाचं आहे. ओके, एकदम शांत आहे का? शांत आहे. आणि पल वगैरे? पल उडीपासून पार सुट्टीपर्यंत सेम. ओके, आणि तलाला एकदम भारी पळत? सेम पळत का? सेम स्पीड लास्ट पर्यंत. ओके, तर
म्हणजे वय काय बोललो तुम्ही, किती महिन्याचं आहे? 17 महिन्याचा आहे आणि एकदम बोलतो शांत स्वभावाचा आहे, छोटासाच आहे. नक्कीच हे शांत स्वभावाचा आहे आणि आदत वयामध्ये बोलतं नाव केलं आहे. आता काल पण बॅनरवरती नाव सोडलं होता. तर दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आज नक्कीच एक मोठी शर्यतीची अपेक्षा असेल, नक्कीच नेहमीप्रमाणे तुम्हाला गुलाल देत राहील. समोरच बघा मित्र, मलंगड एक्सप्रेस सुंदर देखील आले आहे आणि सुंदरचा सुंदर असा पल बघून सगळेच सुंदरच्या प्रेमामध्ये पडतील असा आपला ब्लॅक टायगर सुंदर आहे. मलंगड एक्सप्रेस सुंदर. तर बघतो आपण काही दिवसापूर्वी एकदम फॉर्ममध्ये आलेला आहे आणि सुंदरचा पल अगोदरपासूनच होता आणि आता आणखीनच जास्त स्पीड लावायला लागलेला आहे. 0211 म्हणजे 0211 नंबरचा आपला सुंदर आणि संपूर्ण सवंगडी त्यांचे या साईडला आहेत. बघा किती सारी मंडळी असं मलंगड पट्ट्यातनं खूप जास्त प्रेम भेटलं जातं या नंदीला सुंदरला. तर शरीरयष्टी पण तेवढी मोठी आहे आणि पल पण तेवढी मोठी आहे आणि उडी एकदम चित्त्यासारखी आहे आपल्या सुंदरची. तर मित्रांनो आता आपणच बघितलं की मथुरचा मोठा भाऊ आपला महबूब का मैदानामध्ये दिसत नाही. कारणच तसं आहे, कारण की पायाला जी गाठ झाली होती ना ती जास्त वाढली, त्याच्यामुळे महबूब दिसत नाही. तर आता दादांशिवम बोललो, शुभम दादा पण होता आणि त्यांच्यामध्ये काहीच म्हणजे मतभेद वगैरे नाही आणि काहीच नाही. तर लवकरात लवकर आपल्याला ही जोडी पळताना बघायला भेटेल. स्टेटून आणि नक्कीच या जोडीवर जो तुमचा विश्वास आहे आणि या जोडीचा जो फॅनबेस आहे तो तसाच कायम राहील आपल्या मथुर आणि महबूबचा. मित्रांनो तुफान फेऱ्याच्या नंतर मथुर आलेला आहे त्याच्या जागेवरती आणि आज एक वेगळ्या ठिकाणी बांधून ठेवलं आहे. खरंच झाडाखाली एकदम मस्त सावलीमध्ये ठेवलं आहे. ऊन पण तेवढंच आहे कारण का पाऊस झाला होता 2 दिवसापूर्वी आणि त्याच्यानंतर जो ऊन पडतो तो एकदम भयानक आणि कडक आहे आणि जी जमिनीत माती मुरली होती, मातीमध्ये पाणी जो मुरलं होतं ना त्याची वाफ देखील मारते. त्याच्यामुळे नक्कीच आपल्या नंदीला एकदम सावलीमध्ये बांधून ठेवा आणि त्याचे संपूर्ण सवंगडी. आपल्या इकडे भाई पण आहे. भाई काय बोलतो, बरं आहेस ना? कुठून आलेस? ओके. मग मथुरबद्दल काय बोलतंय? एकदम मथुरचा खूप मोठा फॅन आहे का? ओके. भाई काय बोलतो मथुरबद्दल? एकदम गोल्ड मॅन बनवलेलं म्हटलं तर आता अख्ख्या महाराष्ट्राचं कालीच आहे 100%. आणि त्या दिवशी हिंदकेसरी झाला, कसं वाटतंय? हिंदकेसरी पब्लिकचं भिताडच आहे एक प्रकारे मथुर म्हटलं. बरोबर, भारी पडलं ना पब्लिकला 1 नंबर ना. पब्लिकला आज 101 गाड्या होत्या त्या सेमी. बरोबर, सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या आणि बोल त्या गाड्यांना सगळ्या तो सेमी पास केलाय त्या गाड्या. एकच नंबर म्हणजे सगळे टॉपचे होते आणि नक्कीच मथुरने दाखवून दिलं की मथुर देखील कोणापेक्षा कमी नाही असा. भारत केसरी आणि हिंद केसरी. काय बोलतं? रणजित सरांचं स्वप्न पूर्ण झालं, आमच्या मथुरने केला बदल. 1 नंबर. तर म्हणूनच म्हणतात पब्लिकचं भिताडा. पब्लिक एकदम चिरत निघाला आणि भारत केसरी तसेच हिंद केसरीचा मान मिळाला आपल्या मथुर 1001 ने. राहुल दादांचा कालीज. काय झाला बोलता? ब्लॉग मध्ये नव्हते येतला कोणी? बाई आज येता ना. बोल नाव का तुझा? कुठं आल्या? सिद्धीकर इथे जवळच का? बैला आणल्या का तुम्ही? मग शाळेत फेरा आहे? मग शाळेत बिरत जमले का नाही? बैलांची नावं काय आहेत? शंकर आणि हरण्या. ओके, सुलतान आणि हरण्या. ओके, संग्राम 3 आहेत का? शाले बिलन जातस का नाही? पास झालास तू? सगळी चौथी पास झाला? आईला म्हणजे आता मोकला तू. हा आता नुसते शर्तीच बघायचे का? आईला भारी रे, कामच भारी तुझा. ठीक आहे, मग काही खाता का नाही? जेवलो का नाही? जेवण कराय घरचे आले. बकऱ्याचं मटण खाला? आईला ते ना डेंजर काम आहे यांचं बाई. बकऱ्याचं मटण खाला बोलते हे दोघंही. भाई नाद नाही त्यांचा. संपवला का काही? आणले बरोबर आणला असेल तर दे मला जरा. आला का? ठीक आहे, राव दे सर. नैवेद्य बावरे कोण? बावऱ्या 500 का ना? 500 पैसे होऊन काय करते? हे यो कोण रे भैया? काय रे? मस्त. कोण आल्या? सामर्थ्याला ना गणला? हा मा शर्तीला का ना कोण? हा बटन आहे काय? ओके, बटन बोलतो आज. नाद नाही. मित्रांनो स्टिकचे मुलं भांडणं झालेली आहेत. ही 30 रुपयावाली स्टिक अतिशय आहे 30 वाली आणि इकडं 1200 रुपयावाली आहे. बोलतं मला पाहिजे बोलतं. आता तुम्हीच सांगा. एकदम लूज झालेली आहे. तुमच्या समोर 1200 द्यायला तयार आहोत. 1500 दिसेल तर देता. 1500 सेकंड हँड झाली द्या आता. अरे चिकल बिकल लावली इकडे बघ. हिजे अवकात आहे का 1500 रुपये? काय बोलतात ते?
मित्रांनो आजपासून खतम दोस्ती. खतम बस खतम दोस्ती. दोस्ती कोकणीचा कट्टीच्या आधी अशी अंगलीला अंगली लावा. अड्ड्यात दिसला तरी मारी अंगलीला अंगली लाव. अंगलीला अंगली लाव र. अंगलीला अंगली लाव. कट्टी आजपासून मित्रांनो कट्टी झाली आजपासून. काय बोलशील आतिश बद्दल? असं बोलेन की आतिश एवढं मेहनती पोरगा मेरे दादा नाही हुआ है. पुद्दू कपले इतने स्टिक गानचे घेतले ना तर यात तुझं पुद्दू कपले तुझं अशी क्वालिटी शी ज्याला अन्याय केला माया तुम्ही. मी नाही ना आणली बाई माझीकडे बघू पण नको तुम्ही. मायाबद्दल काय बोलतोस? नाही माणूस नाही भेटणार. लाखा नाही का भाई जीव लग कधी काही भांडणं आली ना जीवाला जीव देणार आहे बा. आता मी स्टिक पोचलो नाही पाहिजे लगेच मी देन मी आलो 1500 जीपे मार तर बाई बोलतो 2000चे 1500 नको बोलते 500 तुझं जरा खर्च बिर्च 1500 बस म्हणा 2000 नको. काहीच नव्हतं केलं बा. पहिली गोष्ट घेतली का नाही. मित्रांनो समोर बघा नावडेगावचा राणा मैदानामध्ये आलेला आहे आणि राणाचं आजचं नियोजन एकदम नेहमी बघतो कडक नियोजन असतं राणाचं. मागच्या वेळेस पण आपण बघितलं होतं दुंदऱ्याच्या बलमासोबत पळालेला आणि एक मोठी गाडी म्हणजे आपला सरांचा सर्जाला हरवलं होतं आणि मस्त गाडी झाली होती. या साईडला यो ओके मॅजिकल शिवा देखील आलेले आहे आणि यो ओके पनवेल एक्सप्रेस बालाजी पण एकदम भारी दिसतं. आय थिंक शांत स्वभावाचा नंदी आहे. जवळ जाणं राणा मित्रांनो गेल्या वर्षी पण बघितलं होतं एकदम धुमाकूळ घातलेला आपल्या राणाने आणि नक्कीच राणा पण भारी आहे पलाच्या बाबतीत आणि फिटनेस पण एकदम भारी आहे. मित्रांनो एक वासुर आहे चॉपर आजच गुलाल घेतलेला आहे. बाई काय नाव तुझं? आणि आपला यो चॉपर आणि तो पैरा छोटा मालक. ओके स्वतः मालक आले. बाई नाव का तुमच्या नंदीचा? पहिलंच ना चॉपर. आणि तो पैरा कोण होता आजचा? मोदी. काय मोदीचं वय काय आहे? ओके पिंटे शेट काय वय आहे? बैल आहे का पूर्ण? माझ्याकडे 2 वर्ष सलग पळतो. ओके मग 2 वर्षामध्ये खूप सारं नाव केलं. खूप केलं. आता 19 शर्तीला गेल्या वर्षी 49 शर्ती केलेल्या. मी 13 का 14 शर्ती हारलो. आता 19 शर्ती केल्या 7 शर्ती हारल्या नाही. काय विषय नाही हारजीत होतच असतं. तो काय खेळ आहे या नाद आहे. मोदी एक युनिक नाव काय म्हणून मोदी नाव ठेवलंय? ते आता वरती ज्याच्याकडून घेतला ज्या मालकडून तेव्हा त्याचा मोदी नाव होता. मित्र आला माझ्याकडं मी आता पोरं बोलायला काही मोदी नाही त्याला आपण शेट देऊ तर चालेल मोदी शेट म्हणून नाव ठेवलं. ओके मोदी शेट मस्त. आणि आजची गाडीबद्दल काय बोलशील? कशी पळाली गाडी? खूप चांगली पळाली आणि अशी पळाली का ते काय त्याचा मला गतीत न समज. मी स्वतः ड्रायव्हर असं मला स्पीड गाठला होता. एक नंबर. मग एवढ्या वर्षापासून ड्रायव्हिंग करता परत बैलांचा नाद आहे काय बोलताय नादाबद्दल? नादाबद्दल आता जेव्हा मी शाळेत होतो माझा 5ला परीक्षा चालू होती तेव्हा पप्पा माझे बैल घेऊन गेले विगडला शर्यती ना. नंतर तो माझा मित्र रोशन पाटील होता मोदरचा तो आला अरे बोलते मामा गेला बैल घेऊन. आम्ही पेपर होता इंग्लिशचा तो टाकून शर्यतीला गेलो. हा नादच लागला. आमचा खानदानी नाद आहे पाटील घराण्याचा. नादच नाही तुमचा नाद नाही 100%. आणि आज आपला वासरू पण भारी पडलेला. बाई काय बोलतो स्पीड कसा होता आज? आणि गुलाल घेतला आज पिसरवाची मैदानात कसं वाटतं? मस्त वाटतं ना. ठीक आहे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तुफान वेगाचा बादशाह आपला वायर देखील मैदानामध्ये आलेला आहे. आपण हल्लीच्या कालामध्ये बघतो एकदम टॉपचा स्पीड लावतोय वायर आणि एकदम भारी गाड्या खेळताना बघायला भेटतो. लास्ट टाइम पण आपण बघितलेलं एकदम चांगलं नियोजन होतं आणि नेहमी आपल्याला बिनजोडमध्ये बघायला भेटतं. तर वायरबद्दल पण आपण एक मुलाखत घेतलेली आहे ती नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलवर ती अपलोड आहे. संपूर्ण वायरबद्दलची माहिती आहे. कुठल्या साईडनं बोलतो वायर? ओके दोन्ही खांदी आतून बाहेरून काय? ओके म्हणजे 4 खांदीपीठ एकदम टॉप स्पीड लावतो वायर. मित्रांनो समोरच्या साईडला बघा आमचा अंतरली गावचा काल्या शेट आलेला आहे. गरम करतात त्याला काल्या शेट आहे आणि मला वाटतं हा पैरा असेल.
ओके समोर बाई काय शर्यत जमले का? शर्यत जमले? काय बैलाचं नाव? साहिल. कुठला? बदलापूरचा. एक बघा फिटनेस एकदम एक नंबर आहे. नक्कीच या नंदीला बघून आणखी एक नंदीची आठवण आली. तर तो विषय जाऊ द्या. बाई किती वय आहे बैलाचा? वय काय असेल? 4 दाती. ओके 4 दाती. हाईट पण एकदम भारी आहे, फिटनेस पण एक नंबर आहे. ओके तर शर्यतीसाठी चालवले आहेत, जास्त टाईम घेऊ नये त्यांचा. जाऊया आणखी नंदी बघायला. बॉटम 50-50ला रेडी करताना शर्यतीसाठी पंकज शेटचा नाद नाही. पंकज शेटची आज झोप खुलले म्हणून लवकर मैदानामध्ये दिसते. आणि आज वायव आहे, वायव पैऱ्याला. वायव आणि बटन. तर मित्रांनो चालेलं आहे नियोजन बटनचं. इकडं आपला गोविंद शेट आहे, विशाल आहे आणि सगळी बघायला आल्या. दादाचा नाद नाही. मंगेश शेट, पाटील खाडी. भाई काय बोलतो? बरेच दिवसांनी दिसतस. खूप बरं वाटतं अड्ड्यामध्ये. हां आणि बटन बद्दल काय बोलतं? अरे मस्त आहे आमचा. आज गुलाल आमचा होणार 100%. आणि मोठा सोन्याच्या सोबत कायम दिसतस, कायम पाठी टाका असतस. काय आमच्यासाठी लक्की बैल आहे. जीव आहे ना का? खूप जीव आहे आमचा. कालीच 100%. आणि जेवढं म्हणजे सोन्याला प्रेम भेटतंय ना, तसंच आता बटनला देखील प्रेम भेटतंय. आणि पहिला आहे वायवचा, वायव 5001. मित्रांनो मगाशी आपण बघितलेला लक्षा आणि शंकर, ही घरची गाडी पळणार होती. आताच घेतलेली त्यांनी शंकर आणि विजय झाली. दादा कसं वाटतं आज घरची गाडी? आनंद आहे आम्हाला, कारण की आमची घरची गाडी पळाली आज. आणि आमच्या विरोधात होते नारपोलीचा बलमा आणि नारल्या. घरचा साथ त्यांचा पण होता. आमचा 21,000 नाव होता, त्यांनी आम्हाला फिरवलं. मग आज एवढे चांगली म्हणजे शर्यत, एकदम मैत्रीपूर्ण लढत झाली. काय बोलताय आज कशी पळाली गाडी? गाडी एकदम जुलूम पळाली. तो खालतून चांगला आहे आणि आवर्ती पडतो. ओके म्हणजे सुट्टीला एक नंबर आहे का तो? सुट्टीला एक नंबर. कुठनं घेतलेला बोलला तो? हा नाशिक वरून घेतलेला, बापू पुरकर यांच्या. ओके म्हणजे नक्कीच घोड्यामध्ये पळालेला असेल. टॉप गिअर एकदम. दोन्ही बैल घोड्यालाच पळालेली आहेत. तो 40 गावचा आहे आणि तो नाशिक मधला. दादा आता ऊन पण कमी झाले, काय मग विचार आहे का दुसरी शर्यतीचा? विचार होता, पण जरा आमचे काका आहेत ना दीपक भाऊ मुखाजन, यांची बैल आहेत, ते बोलले का जरा आम्हाला काम मीटिंग आहे म्हणून आम्ही चाललो. ओके दादा खूप सारी शुभेच्छा. नक्कीच आपली घरची गाडी ना अशीच पळत राहावी आणि खूप सारा गुलाल द्यावा. धन्यवाद. मित्रांनो इकडे बघ कसं एकदम भारी वासरू आहे. ब्रह्मांड 22 भाई मारतं का रे? मारतं कोण? तुम्हीच धरायला होतं ना मगाशी? एकदम शांतता दिसतं. हा सोडल्यावर मारते का? काय पलवली का याला कधी? कसं पळाला? भारी का? ओके दिसायला पण एकदम भारी आहे आणि शांत स्वभावाचं वाटतं. प्रमाण ना, प्रमाण 22 आणि ते साईडला योगी 22. मित्रांनो मैदानामध्ये आलेला आहे योगी 22. बघा संपूर्ण शेत त्याने खणून टाकले. या शेतवाल्याला काही टेन्शनच नाही ठेवला. एक साईडचं संपूर्ण उकळून घेतलेले योगीने आपले, कारण का एक अग्रेसिव्ह नंदी आणि पल पण एकदम टॉपचा आहे. हल्ली सध्या बघतोय आपण बिमार होता थोडा, त्याच्यानंतर जो उठलाय ना एकच नंबर पलतोय योगी. तर आज नाव असेल नक्कीच बिनजोडला. समोरच बघा बालगावचा शंकर आलेला आहे आणि एकदम शर्यतीसाठी सज्ज आहे. काय बोलतं आज पैरा? उसटण्याचा बिल्ला आहे आणि शंकर पळणार आहे. एक चांगलीशी शर्यत जमले. आकाश दादा राऊतने फिरवलेलं ना, एकदम मस्त शर्यत होणार आहे. आणि समोरच आपला बिल्ला आहे उसटणे गावचा, म्हणजेच आपला प्रवीण दादा यांचाच आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी आहेत. या साईडला आपला भाऊ आहे. आज उसटण्याचा मैदान कॅन्सल झाला, पण नक्कीच या मैदानामध्ये आलेला आहे आणि सगळी जण आहेत आपली. प्रवीण दादा काय बोलताय आज? भाई काय आज आपला मैदान होता आणि इकडे मैदान कॅन्सल झालं आणि नंतर आपण इकडे आले. दादा काय बोलताय? बोला तुम्ही 2 मिनिटं. काय आज आपला मैदान होता आणि त्याच्यानंतर या आपल्याला आज पिसारो ठिकाणी म्हणजे एक चांगली शर्यत बघायला भेटेल, चांगली लढत बघायला भेटणार आहे. मैदान होता आपला, सर्व तयारी पण झाली होती, फक्त इलेक्शन 20 तारखेला असल्यामुळे आपली. ओके पण याच्यानंतर आपलं म्हणजे आपलं मैदान म्हणजे सगळ्यांचं लोकप्रिय म्हणजे सर्वांना आवडतं मैदान. तर या मैदानाची एक उत्सुकता म्हणजे असते. जसं घाटावरती हिंदकेसरी मैदान कसं असतं मानाचं, तसं आम्ही उसटण्याचं मैदान मानत समजतो.
तर दादा आजच्या शर्यतीबद्दल काय बोलाल? ही गाडी कधी पळालेली का शंकर आणि बिल्लाची? नाही, ही गाडी आज पहिल्यांदा पळते. काय अपेक्षा असणार आहे? मजा येईल कारण दोन्ही बैल जुनी बैल आहेत. ओके, तर दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच बिल्ला आता नाव करतोय तुमचं, उसाटणे गावचा बिल्ला. मित्रांनो प्रवीण दादाचा मुलगा आहे, त्याला पण नाद लागलेला आहे. प्रवीण दादा बोलतोय, यांना बोलतं कधी उतरवणार ना क्षेत्रामध्ये, पण कधी कधी सुट्टी असल्यावर घेऊन येतं. तर नक्की शेतकऱ्याचा नाद आहे, तो पण टिकवला पाहिजे. कारण का प्रवीण दादांनी जेवढं या क्षेत्रामध्ये जेवढं ऐकलंय ना, तेवढं यांच्या म्हणजे यांच्या वाटेल नको यायला, म्हणून दादा असं बोलतात. पण नेहमीच अभ्यास करून सगळं करून त्याला आणतात. आपला तुफान वेगाचा भाषा म्हणजे आपला कुटारी गावचा सोन्या देखील मैदानामध्ये आलेला आज शर्यत आहे. आता शर्यतीसाठी सज्ज करताना एकदम तुफान वेग लागले सोन्याला, आणि नेहमीच आपल्याला चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये बघायला भेटतं सोन्या. कुटारी पनवेलचा सोन्या माथूर शर्यतीसाठी सज्ज आहे. आणि या साईडला विमान 7677 विमान सज्ज आहे, आणि मथुर देखील सज्ज आहे. तर आता लगेच घेऊन झालेलं आहेत खाली, आणि खाली नेऊनच झोपतील आहे. मित्रांनो नेहमीच मथुरचे पाठी राखे दादा नेहमी दिसतात. दादा नाव काय तुझा? देवेंद्र भगत. दादाला तर सगळीच ओळखीच असतील, मथुरच्या सोबत नेहमी असतात. दादा नाव का? विशाल शेडके. ओके विशाल दादा. बाई तू? योगेश शिंदे. ओके, म्हणजे तिघं नेहमी आपल्या सोबतच दिसतात, आणि कट्टर मथुर फॅन. मथुर शिवाय त्यांचा दिवस जात नाही. गोठ्यावर पण असतात दादा नेहमी राहुल दादांच्या सोबत, आणि विशाल दादा पण बघायला भेटतं आपल्याला. तर मित्रांनो आताच आपण बघत होतो मथुरला घेऊन चाललेत, आणि आपला यूट्यूब फॅमिलीमधनं म्हणजे एक यूट्यूबर ज्यांनी आत्ताच जो आपला बैलगाडा क्षेत्र चालू केलं आहे, आणि मस्त एकदम 500 सबस्क्रायबर पण क्रॉस केले आहेत. तर मेहनत भावाची खूप आहे. येतोय भर सकाळी येतोय, उन्हामध्ये शूट करतोय तुमच्यासाठी. तर नक्कीच भावाला सपोर्ट करा. चॅनलचं नाव सांग ना. वेदांत पाटील 7050. ओके, वेदांत पाटील 7050. जर तुम्हाला माहीत नसेल ना तर कम्युनिटी पोस्ट पण टाकलेली आहे, आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय. तर नक्कीच भावाला पण सपोर्ट करा. भारी भारी व्हिडिओज आहेत, आणि आलेले बैले वगैरे आहेत ना, सगळं दाखवतो, आणि एकदम भारी व्हिडिओ असतात. नक्कीच भावाला सपोर्ट करा. आणि जे कोणी म्हणजे मैदानात येत असतील ना, त्यांनाच माहिती आहे की इथे येऊन शूट करणं किती हार्ड असतं, आणि भावाने तो आता निश्चय केलाच आहे. तर तुम्हाला नक्कीच चांगला कंटेंट दाखवण्याचा प्रयत्न करेल. काय बोलतो? 100% दाखवतो तुम्हाला माझ्या चॅनलवर. नक्कीच भावाचे चॅनल चेकआउट करा. मित्रांनो समोरच बघा एक नवीन नंदी उतरवला 9292 हरण्या, आणि विशाल शेट पण आहे. विशाल शेट कसं काय नियोजन वगैरे आजचं? नियोजन आहे आमचे जरा शेटचा बैल आहे एक चांगला पालमा म्हणून, त्याच्यातच पळणार आहे. आणि बैलाचा फर्स्ट टाइम आहे इकडे बैल पळतो जालना एक्स्ट्रा बैल आणले. ओके, म्हणजे आपली खरेदी आहे काही? हा आपली म्हणजे आपली खरेदी होती ते आपण गेली. हा इतक्या दिवस जालनाला होता, आणि झालं 2दा तेव्हा आणला आदत पणातच घेतला. ओके, मग काय अपेक्षा असणार आहे आज? वादल सारखी नाव करायचं. दादा वादल मैदानामध्ये दिसत नाही, काय विषय? आणि त्या तो एक व्हिडिओ बघितला, खूप लंगत होता बैल. कशी काय तब्येत, आणि कधीपर्यंत कमबॅक बघायला भेटेल? कमबॅक तर नाही सांगत, कारण की बैलाचं आम्ही सर्व केला. बैलाचा काही प्रॉब्लेम अजून आम्हाला समजला नाही काय झाले, त्याच्यामुळे आम्हाला त्याचे उपचार करता नाही. त्या दिवशी प्रॉब्लेम समजेल आम्हाला काय झाले बैलाला. आता आम्ही ते एक्सरे कारणं पूर्ण बॉडी चेकअप केली, सर्व गोष्टी केलेल्या आहेत बैलाला शिरवळला नेऊन. प्रॉब्लेम काय अजूनपर्यंत भेटला नाही. ज्या दिवशी प्रॉब्लेम भेटेल त्या दिवशी बैला उपचार होईल. ओके, म्हणजे नक्कीच एक महादेवाचा नंदी आहे, आणि त्याचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असतं. आज काय बोलू नाव? हरण्या पण दावणीला उतरवलंय, आणि पहिल्यांदाच या मैदानामध्ये. काय बोलताय? एवढी गरमी आहे, वातावरण सूट झालं का आपल्या नंदीला? नाही, बैल येऊन झालं 15 दिवस. बैल 2 फेऱ्या काढलं, शर्यत काय केली नव्हती अजून. पहिले आदत होतं त्यावेळेला घेतलेला आम्ही 15,000 रुपयाचा. आणि आम्हाला आता वाटलं का वादल गेल्यानंतर चांगला पळतो, हा घेऊन आलो आता खाली. दोन्ही साईड पब्लिकला पळतो वादल सारखा. ते एकच इच्छा वादल सारखं नाव करावे. 100% नाव करेल. मामा पण असतात तुमच्यासोबत, मामांचं पण नेहमी वादलवरचं प्रेम ना 100% जाम भारी. मामा आमच्या पप्पांचा फ्रेंड आहे, आणि कधीच साथ नाही सोडली आमची. 100% तिलाच असते. बरोबर, मामाला बघतो नेहमी आपल्या वादल सोबत असतात, आणि संपूर्ण विशाल दादा यांना सगळ्यांना सपोर्ट करीत असतात. तर शर्यतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. मित्रांनो अक्षय शेट आलेला आहे आज चिंचवलीचा छोटा लक्ष, म्हणजे आपला तू पण वेगळा अक्षय आला ना. भाई काय बोलता, आज रोमनची दुसरी शर्यत का? ओके, काय अपेक्षा असेल? काय ना, कसं आहे माहितीये का, जेव्हा आपण चिंचवलीची छोट्या लक्षाची सुरुवात केली ती ना जिथून, तशीच रोमनची सुरुवात आहे. पल भारी आहे, पण होईल हळूहळू. काय बोलतोय? असं आता गुलाल
100% करणार तो. हा नाही अरे यार आज 100% गुलाल करणार. काही ना अर्जित होतच असतं ना का. अर्जित होत असतं लक्ष कायम गुलाला दे ना. हा तर नक्कीच मामा पण आहे. मामानं निसरू मामाचे बघा एकदम मोठे मोठे कापा असतात. मामाचे रंग एकदम टॉप क्वालिटीचं कलिंगर असतात. मामा का आज लक्षात नाही आला कशी काय तब्येत वगैरे कशी आहे. मला बोलतो ओके आहे ना पण आता ओके संपूर्ण मामा बसले इथं मस्त एकदम मोठ्या मोठ्या कलिंगराच्या कापात. मामाच्या जवळ सगळे या बाई पण बाई मस्त सासऱ्या बसले. बाई आणले का ना बाई झाली शरद झाली जिंकली पडली का. काय ना अर्जित होतच असतं. काय विचार तुझा याच्याबद्दल. अर्जित तर होतं आज हार आहे. आणि आता थोडंच काल राहिले आपल्याकडे जेमतेम 15 दिवस राहिले. थोड्याच दिवसात जाईल छोटा सम्राट. ओके घाटावर का ओके चालेल तर खूप आपला घाटावर ना. तर मित्रांनो ज्यांना ज्यांना वाटत असेल छोटं लक्ष घाटावर नव्हतं जाणार पण नक्कीच जाणार आहे. आणि चांगल्या मोठ्या मोठ्या गटाला शर्ती करताना बघायला भेटणार आहे. छोटं लक्ष त्याचा भाऊ म्हणजे रोमन निघलंय. आणि इकडं बाईला लई वेळेला दाखवलं असेल ना रहिणी. नाव सांग ना. आणि आपल्या बैलाचं नाव मल्हार. काय पहिल्यांदाच पडलं आहे का रोमन सोबत फर्स्ट टाइम. मग काय अपेक्षा असेल तुला. गुलाल झाला पाहिजे ना का. मग आदत आहे का अजून. वासरा जमवली. समोरची गाडी कुठली आहे नाव ना माहिती का. ठीक आहे ती पण वासरेच आहेत ना. मग काय गुलाल होईल ना आज 100% ना का. एक झाले वाटतं एक झाले गुलाल. आणि आता दुसरी शर्यत जमवले आणि मस्त वासरा आदत मध्ये जमवली. रामा शेट निघले शर्तीसाठी. बरेच दिवसानंतर बघायला भेटा रामा शेट. मित्रांनो युट्यूब फॅमिली मधनं भेटले दादा. नाव का अरबाज शेख. कुठून आले पनवेलवरनं आले का. कुठल्या बैला बघायला आलेस मथुरला. आणि सोबत आहे आपला विमान. काय बोलते कसा लागेल स्पीड. खूप छान बघायला मजा येईल ना का. ये साईडला नित्या बाई काय बोलतं फोन आले त्याला वहिनीचा. बघ घरांच्या सुट्टी नाही भेट असं होतं बघ. मित्रांनो सूर्यदेव देखील अस्ताला जाणार आहे. आणि थोड्याच वेळानंतर आता जी आपण शर्यत बघतो ती सुटणार आहे. या साईडला मस्त कसं बसलंय. मित्रांनो मथुरची शर्यत सुटायला आणखी बराचसा वेळ आहे. तर चला जाऊया आता बघूया. मामा नमस्कार. कुठनं आल्यात मुरबीवर ना. काय नेहमी येतं का शर्तीना का आज सुट्टी वगैरे. ओके आहेत का तुमची बैल. ओके जावयाचे आहेत. मग त्यांच्या सोबतच नाद पुरवता. कधीपासून नाद आहे तुम्हाला. हा लय अगोदरपासून का. मग कुठं जायचं आधी शर्तीने तुम्ही. ओके म्हणजे जिकडे शर्ती असायच्या तिकडे. मग आता कसं काय आपला म्हणजे बघा सगळं घरबीर सांभाळून शर्तींचा नाद कसा टिकवताय तुम्ही. ओके थोडं जसं कामावरनं सुट्टी भेटेल तसं ना का. माझा आनंद वाटतंय का शर्ती बघताना. ओके तर चला मित्रांनो आणखी आपण खूप सारे शर्यती बघणार आहोत. असेच कोण बिन भेटले ना आपल्या युट्यूब फॅमिलीवरनं. त्यानंतर या साईडला दीपू मुंडे आपल्या मित्राचा शॉप तिकडं आहे. त्याला सांगता येता बोलते शर्यत बघून. आणि इकडे येऊन म्हणजे सरबत पिते. अरे सरबत ना त्याला लिंबू संपले लिंबू घ्यायला असं बघा मित्रांनो धोका देते स्वतःच्या सख्या मित्राला. तर याला रिपोर्ट करा सगळे याची आयडी उडून टाका. मित्रांनो बाईचा नियोजन एकदम खतरनाक असतं. यांचा बैल पण एकदम टॉप मध्ये पलतंय. खाडीची आहेस ना दादा तू. खाडीचा ओके खाडीचा चंदर. दादा काय बोलतो बरं आहेस ना. एकदम मस्त. आणि अंडापाव मित्रांनो दुसरा अंडापाव चालू आहे. तू कंटिन्यू कर. यांच्याशी बोलता नियोजनाचा सगळंच करते बाई. काय बोलतो चंदर बद्दल. एक नंबरचा एकच नंबरचा आहे का. मग आता आपल्याकडे कमी वेळ राहिले बिनजोडला. मग कसं काय नियोजन असेल. आता कारभार आहे ना त्याची नंतर. ओके ती जोडी एक नंबर पण. म्हणजे घरची गाडी पळवाल का. हा घरची गाडी पळवा आता. ओके मग आणखी पोरांबद्दल काय बोलता बिचारे. सुट्टी मेकर का. दादाचं नाद ना. दादा सुट्टी पण करते सगळं नियोजन पण करते ना. काय बोलतो दादा बद्दल. दादा सांगू जरा कमीच आहे का. काडीची सगळी टीम आहे. आणि मस्त एकदम हसी मजाक मध्ये त्यांची मस्ती चालू असते. तर आताच बघितलं आपण कारगिल ग्रुप हेदुटणेचा सुंदर विजय झालेला आहे. हो ना भाई बस क्या. आणि आदत किंग सुंदर भट्ट सोबत फेरा आहे ना. फेरा दोन्ही सुंदर चाललेले आहेत. सुंदर अशी गाडी पळेल. आझाद किंग सुंदर आणि कारगिल ग्रुप हेदुटणेवाल्यांचा सुंदर. मित्रांनो युट्यूब फॅमिली मधनं भेटले. दादा नमस्कार. कुठून आलेत.
दातिवलीवरून आलाय का? मग काय दादा काय बोलतोय, आपली गाडी कशी आहे? मजेत ना? मासे बिसे भेटतं का नाही का? मग अगोदर मजा येत असेल ना? मग आज बैलगाडी शर्तीला काय बोलताय? शर्यत झाली का? काय बैलाचं नाव? ओके ओके राणा. मग कशी काय मग झाली का? गुलाल झाला? ओके गुलाल झाला. कसं वाटतंय आज? म्हणजे बघा आता थोडेच दिवस राहिलेत आपल्या बिनजोडच्या शर्तीला, मग याच्या पुढचं कसं काय नियोजन असणार आहे? ओके. आणि मग पावसाळ्यामध्ये बैल आपलं कुठं असतं? घरीच असतं का? ओके. मग कसं काय त्यावेळी चालवणं फिरवणं कसं काय असतं तुमचं? ओके. मग तो तलाव पाहुणी वगैरे चालू असते का तुमची? ओके. खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तर चला मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. आणि आज नंदी पण खूप कमी बघितले, कारण का मथुर आला होता, लवकर आला होता, फेरा टाकला. त्याच्यानंतर जे नंदी आलेले ते बघायला गेलो आणि एक दोन मुलाखती होती, म्हणजे महबूबबद्दल होतं, आणखी गुगलीबद्दल होते, ती मुलाखत टाकली. त्याच्यामुळे जास्त काही नंदी छोटे मोठे कवर नाही करायला भेटले. जे कवर केलेत ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर आज तर जाम थकलो. मथुरची जी मोठी शर्यत होती ती पण नाही झाली. कंटाळल्या बिचारी सगळी. इकडं महेश मनेर आहे, इकडं काव्य मधुराज म्हणजे आपला राजेदादा आहे. तर त्यांना पण विचारू, भाई कसं वाटलं रे यार? इकडं कसं वाटलं आजचा दिवस? कसा गेला? मेन दिवस खूप चांगला गेला. मेन आम्हाला वाटलं की मोठी अशी शर्यत आहे, जी आपली डोळ्यांची पारणे फेडणारी शर्यत होती मैत्रीपूर्ण, ती नाही झाली तर थोडा वाईट वाटतंय. पण कमिटीचे काही नियम आहेत, जसं का अंधारात बैल पलवत नाही, त्या कारणास्तव ती शर्यत नाही झाली, कॅन्सल केलेली आहे. तर त्यापुढे तर आपण काय बोलू शकत नाही कमिटी पुढे. बरोबर. तर मित्रांनो, शर्यत व्हायला पाहिजे होती. आणि आज मी तरी 7:45पर्यंत कुठे थांबत नाही, कधीच नाही थांबत. पण आपल्या सर्व हृदयाचा ठोका असलेला लाडका मथुर, जो आपल्या पूर्ण सबस्क्रायबरला, माझ्या काय, सूरज काय, महेश काय, सर्वांना पाहावंसं वाटतं तो बैल, त्याची शर्यत पाहू शकतो ना. जेव्हा आम्ही ना कोणती पोस्ट जरी टाकतो ना तरी आम्हाला विचारतात की काय झालं काय झालं. त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो, कारण का ते आमचे सबस्क्रायबर आहेत, तर आम्हालासुद्धा त्यांचं देणं लागतं. सो मित्रांनो, नाही झाली ती शर्यत, पण ठीक आहे. भरपूर शर्यती जिंकल्या. कुटारीचा सोन्या, राजा पावर, अजून कोणता रे? सुंदर होता आंबेगावचा. मोठ्या मोठ्या शर्यती झाल्या होत्या, जिंकल्या होत्या. पण मैदानात मजा आली. वजीर होता, आणखी सुंदर होता गावचा. मस्त मजा आली. बाकी जी मजा मोठी घ्यायची होती ती मजा काय घेता नाही आली. पण चालतंय. भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. आपल्याकडे आता मैदानात जेवढे होतील ना तेवढं कर. बाई नाव का तुझा? दीपू मुंडे. दीपू मुंडे जाता आवाज देत होता. तर चला त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.